नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानातून प्रवास. देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंच्यात हस्तांदोलन तसेच चर्चा झाल्याची माहिती. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाची महत्वाची बैठक संपन्न. आमदार धनंजय मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियाची भेट. मुंडेंच्या भेटीनंतर पोलिसांकडून तपासाला वेग. विशेष पथकाकडून खासदार सोनवणेंच्या घरी तपासणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचा अंतर्गत कलह. मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवारांच्या पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद. जातीय मानसिकता महाराष्ट्रासमोर उघडी. हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. लातूरमध्ये कायदा सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान. किल्लारीत पोलिसांना जीवे मारण्याची धमकी. भर चौकात हातात चाकू घेऊन दादागिरी. व्यापाऱ्यांना धमकावल्यानंतर पोलिसांशी हुज्जत. बीजिंगमध्ये सनबर्ड SA-60L अरोरा हलक्या विमानाचा अपघात. विमान चायना झून सिटिक इमारतीवर आदळ. भंडाऱ्यात मोहरम निमित्त मुस्लिम बांधवांकडून जुलूस. जिल्हा कारागृहाचे दरवाजे आज सर्वसामान्यांसाठी खुले. कारागृहातील ऐतिहासिक दर्ग्यात शेकडो भाविकांची दर्शनासाठी गर्दी. भिवंडीत मुस्लिम धर्मियांचा पवित्र मोहरम सण उत्साहात साजरा. शहरातील अनेक मुस्लिम वस्त्यांमधून सजवले ताजिया. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अतिवृष्टी सदृश पावसाची हजेरी. जिल्ह्यात सर्वत्र जलमय स्थिती. नगरपालिकेनं पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण केली नसल्यानं नागरिकांना फटका. अनेकांच्या घरात दुकानात शिरलं पावसाचं पाणी. रायगडावर होणार शिवराज्याभिषेक सोहळा. तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण. लाखोंच्या संख्येनं शिवभक्त दाखल होण्यास सुरुवात. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.